चला तर मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त स्वादिष्ट अशी खुसखुशीत स्नॅक रेसिपी पाहणार आहोत. ही गव्हाच्या पिठापासून बनले असल्यामुळे खायलाही खूप पौष्टिक आहे. यामध्ये ना मैदा ना इनो काहीही घालण्याची गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने असे खुसखुशीत स्नॅक रेसिपी तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी तूप घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आहे आणि याला हलकंसं गॅसवरती गरम करायचं आहे. खूप जास्त गरम करायचं नाही आहे. साखर वितळेपर्यंत आपण गरम करायचं आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर थोडं थोडं आपण हे बनवलेलं हे मिश्रण आहे ते घालून याचा घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. त्यानंतर आपण नॉर्मल चपाती लाटतो अशा पद्धतीने लाटायचे आहे, पण थोडीशी जाडसर अशी लाटायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर मी इथे एक झाकण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण गोल राऊंडमध्ये याचे शेप करणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे शेप बनवू शकता. त्यानंतर मी इथे गॅसवरती तेल गरम केलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती आपण याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज आणि रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. याआधीही मी आपल्या चॅनेलवरती बरेच स्नॅक रेसिपीज, मुलांचे पौष्टिक रेसिपीज टाकलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. तुम्ही नक्की जाऊन पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.